आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी गुणवत्तापूर्ण होईल. मंत्री उदय सामंत. नाट्यगृहाच्या कामाची पाहणी, सोलर संयंत्र आणि मराठी चित्रपट प्रदर्शन सुविधेच्या उभारणीच्या सूचना. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीस थोडा विलंब झाला असला तरी सर्व कामे महापालिकेकडून गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून पूर्वीप्रमाणेच या नाट्यगृहाची भव्य उभारणी होईल असा विश्वास उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहरातील नाट्यक्षेत्रातील रंगकर्मींसमवेत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. शासनाने नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी दिलेल्या 25 कोटी रुपयांमधील कामाची पाहणी करत महापालिकेला आवश्यक सूचनाही त्यांनी केल्या. ते म्हणाले, हेरिटेज समिती तसेच नाट्यक्षेत्रातील अनुभवी तसेच नाट्य मंडळाच्या सूचनांचा समावेश नाट्यगृहाच्या उभारणीत करावा. यावेळी नाट्यक्षेत्रातील मिलिंद अष्टेकर, आनंद कुलकर्णी, सुनील घोरपडे, नाट्य परिषदेचे संचालक, इतर रंगकर्मींसमवेत कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, मिलिंद पाटील, नाट्यगृह व्यवस्थापक समीर महाब्री आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. केशवराव भोसले नाट्यगृह ही हेरिटेज इमारत असल्याने त्यावर सोलर पॅनल्स बसवण्याऐवजी बाजूला पुरेशी जागा शोधून त्यावर सोलर संयंत्र उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कला दालनात सुरू असलेल्या सोलर प्रकल्पाची क्षमता वाढवून ती वीज नाट्यगृहातही वापरावी असे त्यांनी सुचवले. तसेच नाट्यगृहातील ग्रीन रूम अत्याधुनिक पद्धतीने तयार करावी आणि आसन क्षमता पूर्वीप्रमाणेच पुरेशी ठेवून ती उच्च दर्जाची असावी याकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले. नाट्यगृहात मराठी चित्रपटांचे प्रदर्शन. नाट्यगृहात इतर वेळी मराठी चित्रपट दाखवता यावेत यासाठी पांढरा पडदा आणि प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात येणार आहे. जेव्हा नाट्यगृहाला बुकिंग नसेल तेव्हा नाममात्र दरात शालेय विद्यार्थ्यांसह चित्रपटप्रेमींसाठी मराठी चित्रपट दाखवण्याची सुरुवात लवकरच करावी अशा सूचना मंत्री सामंत यांनी केल्या. मराठी भाषा, साहित्य आणि इतिहास सांगणारे सामाजिक चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवल्यास त्यांना शिक्षणासह आपल्या संस्कृतीची ओळख होईल आणि मराठी चित्रपटसृष्टीबद्दल आवड निर्माण होईल, याचा भावी पिढीला फायदा होईल असेही त्यांनी नमूद केले. नाट्यगृहाच्या नूतनीकरण कामाची सद्यस्थिती. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी शाहू खासबाग मैदानाच्या नूतनीकरण, जतन, संवर्धन आणि पुनर्बांधणीसाठी 25.10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 7.35 कोटी रुपयांमधून ग्राउंडिंगचे काम पूर्ण झाले आहे. कमकुवत भिंती उतरवण्यात आल्या असून गिलाव्याचे कामही पूर्ण झाले आहे. छताच्या ट्रस आणि गर्डर तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर कमकुवत भिंती उतरवून नवीन भिंती बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यातील 3.22 कोटी रुपयांच्या ग्रीन रूम आणि इतर स्थापत्य कामांना सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील 11.77 कोटी रुपयांमधील इंटेरियर, ॲकॉस्टिक, विद्युतीकरण आणि अनुषंगिक कामाच्या निविदा प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू आहे. चौथ्या टप्प्यातील 9.20 कोटी रुपयांचा स्टेज विद्युतीकरण, ड्रेपरी, ऑडिओ, व्हिडिओ, खुर्च्या आणि अनुषंगिक कामासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. उर्वरित 2.74 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह संपादक डॉक्टर युवराज मोरे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.